दारुगड बये दारुगड होम मिनिस्टर कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज वसुलीचा देणार होम मिनिस्टर 100 रुपये सागरात पती पत्नीचे नमस्कार सचिन रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका नमस्कार युट्यूबर्सिंगो आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बालमित्र मंडळ कासराळी आयोजित आणि रंगवर्षा यांच्याकडून येत आहे एक छानशी पैठणी। बाकीचे प्रायोजक आणि आयोजक फक्त आणि फक्त बालमित्र मंडळ कासराळी शहापूर। गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू करूयात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा। करायची आहे आणि या आपल्या सर्व वैद्यांसोबत आजचा खेळ रंगवायचा आहे। तर त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत राहायचंय आणि त्वरित लाईक करून आनंद घ्यायचा आहे। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला सगळ्यांनी लाईन मध्ये उभे राहा। ही आपल्याला रेस दिसते पैठणीसाठी आपण हा खेळ खेळणार आहोत। त्याचा जबरदस्त आनंद आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्या लाईन पासून सगळ्यांनी लाईन उभे राहा। ही जी रेस आहे त्याच्या या साईडला म्हणजे मागची बाजू म्हणजे मळ्यात, पुढची बाजू म्हणजे तळ्यात आणि बाहेर पडेल तो कळ्यात। तर आपण असा गेम खेळूयात। दारुगड बये दारुगड तू बाय तू फुगडी तू तू बाय तू फुगडी तू तू बाय तू चिम्मानी फुगडी घालूया भारी अंगणी दारी भाऊजी घरात येणार सुसाट घेऊन पैठणी हा अय्या मोर किती छान दिसतोय अंथरुळा उडवूनी खेळ खेळूया बहिणी बाईचा नमस्कार। महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? गावात गजर झाला 11 लाखाची पैठणी कोण जिंकणार तिला चढावून ही लागली सरला गणपती बाप्पा मोरया म्युझिक। गल्ली सोन्याची होणार कोणाची हिऱ्याची पैठणी मीच जिंकणार बघ हो माऊली तुम्हीच जिंकणार पैठणी। महामिनिस्टर 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 दारुगड बये दारुगड शेवटचे 30 सेकंद। कोणाला बघ होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरतारी शेवटचे 15 सेकंद। पदरावरती कॉपीराइट सेक्रेटरी कोणाला बघ 4 3 2 1 स्टॉप। कामवाली बाई पण नाही 1 2 3 स्टार्ट। स्वयंसेवक बाजूला। पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा पदरावरती सरतारीचा मोर नाचरा वहिनी खूप छान खेळलात, खूप खूप अभिनंदन। वहिनी खूप छान खेळलात, खूप खूप अभिनंदन। वहिनीसाठी एक जोरदार टाळ्या। आणि आता नेक्स्ट नाव रोहिणी पाटील, संध्या पालकर।
एक स्ट्रॉ 30 मिनिटं राहिली आहे. 30 सेकंद 15 सेकंद. तिघींनीही 4 स्ट्रॉ आणलेले होते 1 मिनिटाच्या आतमध्ये. आता जरा आपण पुन्हा एकदा स्ट्रॉचाच गेम वेगळ्या रीतीने खेळूयात. त्या पुढच्या राऊंड मध्ये जातील. त्यावेळेस एकच आणायची आहे. एकमेकींना हात नाही लावायचं. 1 हाताचं अंतर ठेवायचं. 2 आणल्यात तर ती व्यक्ती बाद. एका वेळेस एकच स्ट्रॉ आला असं चुकून तिथेच टाकून द्या. ठीक आहे. एका वेळेस 1 1 2 बाकीचे 2-4 घेऊन पळतात. देशमुख अरे काय झालं? अरे पुढे चालू आहे. अरे काय बस स्टॉप. खूप सुंदर खेळलेले आहेत. जोरदार टाळ्या. 3-3 4-4 वेळा लंगड्या घालणं खायची गोष्ट नाहीये. त्यामुळे सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या करूयात. युट्यूब रसिको जवळजवळ 4 वेळा हा राऊंड खेळण्यात आला आणि खूप वेळा टाय झाल्यानंतर फायनली रिझल्ट आपल्या समोर आहे. इकडे 3 स्ट्रॉ देशमुख वहिनींनी आणलेले आहेत आणि इथे ढोबळे वहिनींनी सेकंड 3 स्ट्रॉ आणलेले आहेत आणि ते आता गेलेले आहेत सेमीफायनल मध्ये. फायनल नाही, सेमीफायनल मध्ये. आणि आता सुरू करूयात सेमीफायनलला. आता गेम असा आहे की या ठिकाणी एक स्पर्धकाने येऊन उभं राहायचंय. समोर बालदी आहे, त्यात तुम्ही चेंडू पकडायचंय आणि टाकायचंय. ज्यांचे चेंडू जास्त जातील ते पुढच्या राऊंड मध्ये जातील. ज्यांचे चेंडू जास्त जातील ते पुढच्या राऊंड मध्ये जातील. चेंडू बाहेर पडला की तो परत यूज करता येणार नाही. 5 तुम्हाला चेंडू. चला सुरू करूयात. सोपा गेम. पटापट 2-3 स्टार्ट. 1 2 3 4 प्रॅक्टिस. 3 गेलेले आहेत. कृपया आजूबाजूला मागच्या दिसत नाही ऑडियन्सला. बाजूला वा. 1 चला जोरदार. वा वहिनी दुसरा हरकत नाही. 2 1 मिनिट शांत राहा. सगळ्यांनी शांत राहा. 3 राहिलेला आहे. शांत राहा ना. 2 मिनिट. 2 गेलेले आहेत. ठीक आहे हरकत नाही. 2 चला. रिया पितळे आणि जोरदार. 1 संपलेला आहे. 2 संपलेला आहे. 1 2 3 1 2 3 4
पाय मागे. ओके स्टार्ट. ये छोट्या जावेने मोठ्या जावेला अरे डोबळे वहिनी तयार आहेत. चला विशालजी कालच दिवस संपलं. एक. गणपती बाप्पा. अरे आणि एक. पुढील फेरीत गेलेले आहेत छाया केदारे, नीता देशमुख, रिया पितळे, हर्षदा पितळे. 4 जणांनी 4 जणी. जबरदस्त अशी या ठिकाणी कॉम्पिटिशन सुरू आहे. मगाशी सुद्धा स्ट्रॉचा जो आपला गेम होता तो पण जबरदस्त होत होता. आणि आता 4 जणींमधून जाणार आहेत फायनल मध्ये 3 जणी आणि त्यातली एकीलाच पैठणी मिळणार. सेकंड आणि थर्ड प्राइज आपण आणलेला आहे. वहिनींना नाराज नाही करायचं आपल्याला. आणि सुरू करूयात पुढचा खेळ. आता आपल्याला इथे पुढचा जो आपला गेम आहे या ठिकाणी 5 ग्लास आपण ठेवलेले आहेत. 5 चेंडू वहिनींना देण्यात येतील आणि वहिनींनी यातील जास्तीत जास्त ग्लास इथून हलवायचे, लाईनच्या पलीकडे आणायचे. तिथे एक लाईन आखण्यात आलेली आहे आणि त्या लाईनच्या पाठीमागे ज्या वहिनी जास्त चेंडू पाठवतील त्यामुळे त्या पुढच्या भागात जातील. सुरू करूयात. हर्षदा पितळे. त्या ठिकाणी लाईन आखलेली आहे. लाईनच्या पाठीमागे उभं राहून आपल्याला चेंडू मारायचं. 1 2 3 स्टार्ट. 1. पहिली चांगलं खेळताय, चांगलं खेळताय. प्रयत्न करा, प्रयत्न करा. 2 आणि 2 ग्लास स्टार्ट. आणि असा चेंडू आलेला आहे आणि 1 ग्लास खाल्लेला आहे. आणि थोडक्यासाठी ओकलेला आहे आणि इथे तिसरा चेंडू गेलेला आहे आणि इथे बघूयात 2 ग्लास खाल्लेले आहेत. आणि शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूसाठी या ठिकाणी तयारी असतोय बघा. आणि शेवटचा चेंडू 1 2 2. 4 वहिन्यांमधल्या 3 वहिन्यांनी 2 ग्लास हलवलेले आहेत आणि या तिघी जणी गेलेल्या आहेत पुढच्या राऊंड मध्ये. चला तर रिया पितळे वहिनी खूप छान खेळलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. फायनल साठी आलेल्या तिघी जणी हर्षदा पितळे, नीता देशमुख आणि छाया केदारे. एकदम टफ फाईट होणार आहे युट्यूब रसिक. आणि आता बघूया आजचा जोरदार टाळ्याने यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं कारण ते फायनल मध्ये पोहोचले आहेत. आणि बघूया या तिघींमधली पैठणी कोण घेऊन जाणार आहे. तिघी खाली हात मात्र कोणी जाणार नाहीयेत. तिघींनाही जायला मिळणार आहे. ह्या अण्णाला कधी कॅमेऱ्याच्या समोरून जायची सवय आहे. एकदम जवळ, ऑडियन्सच्या एकदम जवळ यायचंय आपल्याला. बघा 3 खुर्च्या या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. समोर त्यांचा जो काही ब्लड रिलेशन वाला एक पार्टनर असणार आहे. मिस्टर असतील तर अतिउत्तम असा हा खेळ आहे. आणि काय करायचंय आपल्याला की आपल्याला स्टिकरवाल्या टिकल्या दिल्या जातील आणि एका टायमिंग मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टिकल्या आपल्या पार्टनरच्या फेसवर लावायचे. छानसा मेकअप करायचा आहे आणि ज्या जास्त टिकल्या लावतील त्या विनर. या ठिकाणी टिकल्या आणलेल्या आहेत. आपल्या ऑपोजिट जो पार्टनर आहे तुमचा ब्लड रिलेशन वाला पार्टनर त्याचा प्रॉपर मेकअप करायचा आहे. बघा चेहरा मोठा असलेला पार्टनर निवडा. जास्तीत जास्त टिकल्या ज्या व्यक्तीच्या चिकटल्या जातील त्या कुठेही चालेल, कुठेही मेकअप करा फक्त. तर या ठिकाणी टफ फाईट होणार आहे आणि स्वयंसेवकांनी 1 सेकंड हे बघा मध्ये अंतर पाहिजे, व्यवस्थित अंतर ठेवा. हा नाहीतर ते टिकल्या लावता लावता तुम्ही विचार पडायचा. असो तिघींना 3 डब्या द्या. ठीक आहे, पार्टनरनी डबी पकडायची आहे आणि टिकल्या चिकटवायचे. हा मात्र हा गेम शेवटचा असेल असं मी सांगू शकत नाही. 2 मिनिटात आपल्याला जास्तीत जास्त टिकल्या चिकटवायचे. टिकली स्पर्धकांनीच
स्टिकर काढायचंय आणि स्पर्धकाने चिकटवायचंय. ओके 1 2 3. चला जोरदार म्युझिक. चला देशमुख वहिनी, केदार मावशी जोरदार, पितळे मावशी जोरदार, जोरदार पितळे ताई जोरदार, जोरदार एकदम. बघूया आता कोण जास्त टिकले लावते आणि टिकल्या लावण्याचा हा गेम रंगत आलेला आहे. मेकअप पण बेस्ट करणार आहे, पण मेकअप बेस्ट किती केला तरी पण व्यवस्थित मेकअप व्हायला पाहिजे आणि जास्तीत ऑडियन्स पाठीमध्ये आपापली लहान मुलं सांभाळावीत. सायलेंट मोडवर टाकायला ना जबरदस्त. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धक दाखवा, स्पर्धक पण दाखवा. आणि इकडे बघूया कोण जास्त टिकलं लावणार आहे. पहिली विजेती कोण असणार आहे, ज्या पैठणी घेऊन जाणार आहे. वहिनीची तर कमान वहिनी झालेला आहे आणि उरलेला आहे शेवटचे 7 सेकंद. 50 सेकंद उरलेले आहेत आणि जोरदार टिकल्या लावायला मेकअप चांगला करायला घेतलेला आहे. शेवटचे 40 सेकंद. अंबाबाई 40 सेकंद या ठिकाणी उरलेले. शेवटचे 30 सेकंद. ज्या जास्त टिकल्या चिकटवणार आहेत त्या विनर आहेत. कुठेही टिकल्या झाले तरी चालतील. शेवटचे 20 सेकंद. शेवटचे 15 सेकंद. महिला जिंकणार आहे. शेवटचे चला कुकर कोणला पाहिजे, कुकर 3 2 1 स्टॉप. आणि आता मेकअप काढू का 3-4 कॅमेरामॅनने मेकअपचे शूट व्यवस्थित करायचं. स्पर्धक सुद्धा व्यवस्थित दिसला पाहिजे. आपण मोजणार आहोत ते काढणार नाही अजिबात. फक्त चिकटून देऊ नका. ठीक आहे, मोजणार आहोत. 1 सेकंड. ऑडियन्स बाजूला व्हा, ऑडियन्स बाजूला व्हा. ऑडियन्स काम ना 1 2 3 4 आणि 12 बदलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपल्या लोकप्रिय असं आपल्या इथं वनाचं झाड, त्या झाडावर त्र्यंबकेश्वरची लहान 30 मुलं आलेली आहेत. अंबाबाई मातेचा छान सुशोभित असं भोजन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला नंतर लगेचच तुम्ही त्या ठिकाणी भजनाचा आस्वाद घेण्यासाठी जायचंय. सत्यनारायणची पूजा सुद्धा लाभ घ्यायचा. बेस्ट काढू का. यस बोला. आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. 10 टिकल्या लावलेल्या आहेत. नीता देशमुख यांनी 12 टिकल्या लावलेल्या आहेत आणि हर्षदा पितळे यांनी 20 टिकल्या लावलेल्या आहेत. आता या ठिकाणी मिस्टर पाहिजे ना आपल्याला. मिस्टर लागतील त्याशिवाय आपण रिझल्ट टिकले घेणार. या ठिकाणी त्या खेळलेल्या आहेत. खूप चांगला खेळ रंगला आणि पैठणीचा खेळ आपल्या समोर रिझल्ट आहे. खूप जबरदस्त असा खेळ झाला. लंगडी म्हणू नका किंवा चेंडू फेकी म्हणू नका, असा खूप जबरदस्त खेळ या ठिकाणी झाला. तर आपण या ठिकाणी प्रत्येक वहिनीशी गप्पा मारणार आहोत. सुरू करूयात देशमुख वहिनींपासून. बालमित्र मंडळ कासराळी शहापूर आयोजित हा होम मिनिस्टर खेळ पैठणींचा या ठिकाणी सोहळा रंगला. अशी टफ फाईट झाली आणि होम मिनिस्टरचा खेळ या ठिकाणी रंगला. तर वहिनी तुमचा अनुभव काय. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं मी. आयोजकांबद्दल काय सांगाल. आयोजक खूप छान होते. अच्छा बघा, बालमित्र मंडळाला त्यांनी खूप आभार मानले. नाही बरं, मी तुम्हाला सांगतो माझा एक खेळ होता तो राहिला का. माझं असं म्हणणं होतं की जिलेब्या आणल्या होत्या, त्या आयोजकांनी कॅन्सल केल्या. ते म्हणाले की नाही, जिलेबी नवऱ्यानी ओठाने अशी उचलायची आणि बायकोला बरवायची. 5 जिलेब्या जी बाई पहिले जिंकणार तिला पैठणी द्यायची होती, पण यांनी काही टायमाला कॅन्सल करायला लावलं मला.
तेच दातानी ओठानी मस्त खेळ रंगला असता की नाही, टाळ्या खूप जोरदार पडल्या असत्या, पण काय करणार असं हरकत नाही. जिलेब्या लहान मोठा वाटल्या असत्या पण मी म्हटलं बिस्किट घ्या चालेल, जिमजेमची घ्या, छोटी घेतली तरी चालते, असं हरकत नाही. आता आपण जाऊयात पितळे वहिनींकडे. काय म्हणताय, तुम्हाला कसं वाटलं, काय गेम बद्दल तुमचा अनुभव सांगा. गेम ओके होते. ठीक आहे, तर आता आपण जाऊयात केदारी मावशींकडे. केदारी मावशी, तुमचा अनुभव कसा होता? मी पहिल्यांदा खेळली आणि खूप मजा आली आणि मला खेळण्यात खूप मजा आली. ठीक आहे, आता कसं आहे, खरं तर ना हा खेळ प्रत्येकाच्या घरी जाऊन जर खेळला असता तर आपल्याला त्या चिठ्ठ्या काढायला आणि त्या सगळ्या कोडी विचारायला सुद्धा मजा आली असती. असो, सगळे जिंकलेले आहेत, त्यांना मी अजून प्रश्न विचारत बसलो तर त्या मला घरी जाऊन देणार नाही. चला, तर आता या ठिकाणी आपल्या समोर रिझल्ट ऑलमोस्ट सगळ्यांसमोर आलेला आहे. पितळे वहिनी आलेले आहेत, या इकडे या आणि या हो या 2 मिनिटं समोर या. हा, 2 मिनिटं समोर या. आणि वहिनी आपलं पूर्ण नाव सांगा. होम मिनिस्टरचा खेळ इथे छान रंगला. वहिनी तुमचं पूर्ण नाव काय? वा, साधारण लग्न कधी झालं तुमचं? वहिनी, तर आता तुम्ही एक छानसं नाव घ्या. प्रेमरूपी सागरात पती पत्नीचे संसार सचिन रावांचं नाव घेते सर्वांनी ऐकलं. वा वा, खूप छान. तर वहिनी मला एक सांगा, 15 वर्ष झाली बरोबर, त्यात काय काय प्रगती झाली? अरे मित्रा, हे बघ ऐक, प्रगती म्हणजे तसं नाही रे, बंगला, गाडी, घर, काय असं अशाबद्दल बोलतो. तुझ्या मनात विचार कसे यार, हे चुकीचं आहे. नेहमीच ऍक्टिव्ह असतात त्या, खूप चांगल्या कवी आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी छानसा उखाणा आपल्याला गणपती बाप्पा समोर ते बोलणार आहेत. आवाज सुंदर असतो. राणी मुखर्जी तरी पण हिट झाली होती, तुम्हाला आवडेल ते. वंदे मातरम पाठी हिंद माता लिहिते, निवडून आलेल्या तिघींना मी आशीर्वाद देते. जोरदार टाळ्या. खूप खूप आभारी काकी. आणि युट्यूब रसिक या ठिकाणी रंगवर्षा साडी डेपोचे करता या ठिकाणी आलेले आहेत आणि आजच्या पैठणीचे जे स्पॉन्सर आहेत, वेलकम सर, आप आए बाहर आ गई. तो लोकेंद्र सर आइए. यहाँ पे हमने बहुत बढ़िया से होम मिनिस्टर की कंपटीशन हुई, जहाँ पे हमने स्टार्ट जो किया था 150 कॉम्पिटिटर से स्टार्ट किया था. काफ़ी नॉन महाराष्ट्रियन भी थे. तो अच्छे से कंपटीशन होने के बाद हमने फाइनल में 9 जन लाए. 9 में से ड्रॉप करते हमारे जो फाइनल विनर है, जो 3 है, फर्स्ट, सेकंड और थर्ड. और फर्स्ट को जाने वाली है पैठणी, जो आपके तरफ से स्पॉन्सर है. सेकंड को गिफ्ट हैम्पर है, अच्छा खासा एक किचन किट है. और थर्ड को एक अच्छा खासा किचन में यूज होने वाली एक छोटी सी चीज है. क्योंकि क्या है कि एक को पैठणी मिलेगी, मगर सेकंड और थर्ड जो कॉम्पिटिटर के थे उनको निराश नहीं करना चाहता था मैं. और जो ये शो के जिन्होंने ये शो आयोजित किया है, जिन्होंने शो स्पॉन्सर किया, वो साड़ी आपकी तरफ से, और बाकी शो जिन्होंने किया वो बाल मित्र मंडल, गणेश जी सामने बैठे हैं. और हर साल गणेश जी के लिए यहाँ पे ऐसे काफ़ी शोज होते हैं, अलग अलग गेम्स खेले जाते हैं. और उसके बाद महाप्रसाद भी रहता है बच्चों को. और जो कुछ गणेश जी के आगमन और विसर्जन में तो इतनी बढ़िया चीज़ रहती है. विसर्जन में तो कम से कम हमारे पास 200-250 पब्लिक जो रहती है, और लेडीज़ भी उतने रहते हैं. तो ऐसा सब कुछ है. और आपकी सिटिंग अरेंजमेंट अभी हो चुकी है. ऑन स्टेज आइए. ज्या गोष्टीची सुरशेने वाट बघतोय, म्युझिकवर कोण आहे? पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा. तर आपण सुरू करूयात. 3, 2, 1. तिसरं पारितोषिक विजेत्या आहेत. सगळ्यांसमोरच रिझल्ट आहे. केदार मावशी, मी मंडळाचे कार्याध्यक्ष या ठिकाणी प्रदीपजी पितळे यांना विनंती करतो की आपण केदारे मावशींना
आपलं छानसं गिफ्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. हे घडूया दरवर्षी होम मिनिस्ट्रीच्या कार्यक्रमाला तो अशीच साथ दे. बांदेकर नाही हो, अजिंक्य पिचर रंगवर्षाकडून पैठणी घेऊन आला. चला तर आता घेऊयात सेकंड प्राइज नीता देशमुख वहिनी आणि मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय अशोकजी पतंगे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. जोरदार टाळ्या. खूप चांगलं केलेलं, खूप चांगलं केलेलं. थांबा 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 थांबा. एक सगळ्यांना छानशी व्हिडिओ, छानसा फोटो या ठिकाणी फोटो सेशन व्हायला हवंय. पतंगे साहेब, हर्षदजी एकदा केदारी मावशींचं पण फोटो सेशन काही बाकी असेल तर ते करून घ्या. केदारी मावशींचा मी पितळे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी छानसा फोटो सेशन या ठिकाणी व्हायला हवं. क्या बात है. आणि टिक टिक 1, टिक टिक 2, ज्या गोष्टीची आपण मगासपासून वाट पाहतोय या ठिकाणी स्पॉन्सर सुद्धा आलेले आहेत. व्हॉल्यूम थोडा कमी करूया. आणि आयोजक बालमित्र मंडळ कासाळी शहापूर यांच्या गणेश मंडपात हा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा खेळ रंगला, सजला आणि खूप वहिनींनी छान छान मेहनत करत करत खूप छान कॉम्पिटिशन झाली आणि रिझल्ट आपल्या समोर आहेत. आणि आता प्रथम पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. आयोजक रंगवर्षा डेपोचे करता धरता यांना मी विनंती करतो की हर्षदा रोहित पितळे यांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करायचंय. सर आइए. इकडे दारुगड बये दारुगड. आणि फायनली वहिनी जिंकलेले आहेत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा. या ठिकाणी हर्षदा रोहित पितळे कासाळी शहापूर इथे हा खेळ रंगला आणि खूप जबरदस्त गणेश मंडपात हा खेळ रंगला आणि वहिनी विनर झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन. दारुगड बये दारुगड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून